आई फुलं. अरे वा, छान. ठेव. गुरुजी येतीलच एवढ्यात. चल आपण आतावरून घेऊ. हो. काही पाहिजे होतं का? पाणी पाणी हवं होतं मला. मी देते. इथेच आहे, मी घेतो. तू कर. अरे आरतीची वेळ झाली आणि तू संबळ सोडून हे इथे काय करतेस? अहो तुम्ही असं गमतीत पण बोलू नका. गमतीत नाही, सिरियसली बोलतोय मी. कारण आज संबळ तूच वाजवणार आहेस. हे बघा मी तुम्हाला. हे बघ, देवी सुद्धा तुझ्या संबळ वाजवण्याची वाट बघते, माझ्यापेक्षाही जास्त. सत्य. अरे कुठे तुझा संबळवाला? हो दादा, त्यालाच फोन करतोय, उचलत नाहीये. लावतोच आहे फोन. काय म्हणाला होतास? दादा एक नाही, सगळे संबळवाले यायला तयार आहेत. अरे सगळे सोड, एकाला तरी आण. आरतीची वेळ जवळ आली आहे. हो बोलवतोय. त्याचा फोन लागत नाहीये. बघतो मी, एकाचाही फोन लागत नाही. दादा मी कशी दिसते? अरे सोना आहे ग माझं बाळ, सोना आहे ते. हे संबळवाल्याचं काय नवीन सुरू केलंय तुम्ही? मला तर काहीच कळत नाहीये. सारखं वाटतं काहीतरी विपरीत घडणार आहे. हे सगळं थांबवायला हवं. काय थांबवायला पाहिजे? हेच नवीन संबळवाल्याचा शोध. ठरल्याप्रमाणे आत्मारांना सांगूया ना वाजवायला. आणि त्याला नाही जमलं तर पर्याय म्हणून मुक्ता आहेच की. दादांचा ज्या गोष्टींना विरोध आहे तू त्याच का करायला सांगतेस ग त्यांना? आणि तुला तसंही रीतिरिवाजांचं परंपरेचं काहीच पडलेलं नाहीये ना. मग ते जे करताय ते करू देत ना त्यांना. मला रीतिरिवाज किती महत्वाचे आहेत हे तुझ्यापेक्षा तुझ्या वडिलांना जास्तीत चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे तू याच्यामध्ये पडू नकोस. अहो मला एवढंच म्हणायचं, आरतीची वेळ जवळ येत चालली आहे. आता ही धावपळ करण्यात काही अर्थ आहे का? थांब जरा. दादा, ते जे 4 जण येणार होते त्यातला एक पण फोन उचलत नाहीये. असं कसं होऊ शकतं? मला पण तोच प्रश्न पडलाय. सगळं विचित्र सुरू आहे. आरतीला तासभर राहिलंय आणि यांना अजून एक संबळवाला मिळालं. युवराज भाऊ पण आहे ना, नुसतं तोंडानं वाफा सोडत असतात. हे नियोजन नसलं ना बरोबर की मग हे असं होतं. आता मी तरी कुठं कुठं लक्ष द्यायचं? आणि मी काय बोलले की बोलणार की आलेच? हा अरे पण हे सगळेच जण एकाच वेळेस ते हे उचलत नाहीत मोबाईल, म्हणजे काय? हे चुकीचंच आहे. युवराज, ते सगळे आले ना की असा झाड ना एकेकाला. पण आलेच नाही तर झाडणार कोणाला? काय ऐकलं ते खरं आहे का? एकही संबळवाला फोन उचलत नाही. नाही ना. अप्या, तो युवराज नवीन संबळवाला शोधतो. नाही, घरापर्यंत एक पण पोहोचला नाही पाहिजे. आता कसं करायचं, काय करायचं ना ते तुझं तू बघ. तुला दोस्तीची शपथ आहे. आता त्यांच्याकडे ऑलरेडी एक संबळवाला आहे, तरी बी तो युवराज अजून शोधतोय. तो हे असं का करतोय माहितीये? त्याच्या मेंदूवर इफेक्ट झालाय. आता त्यांना जर खरंच संबळवाला हवा असता
तर त्यांनी तुमच्यापैकी एकाला फोन करून बोलवलं असतं का तुम्हा समद्यांना बोलवलं असतं? हा? भैराव काही जुगलबंदी आहे का? मेंदूवर झालेल्या इफेक्टमुळे युवराज परत परत त्याच गोष्टी करीत असतो. का? अहो, तुम्हाला माहितीये तो दिवसातून 72 वेळा जेवतो. हा मग एवढं अहो जेवलेलं लक्षात राहत नाही ना म्हणून. अजून एक माहिती आहे, त्यांच्या घरात पिढीजात असलेला संबळवाला सोडून दुसरा कोणी गेला तर तो काय सांगताय? लहानपणापासून त्या घरामध्ये वाढलोय म्हणून एवढं डिटेल मध्ये सांगू शकतोय. विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर घेऊन बघा. युवराज भाऊंचा फोन आला ना का फोन उचला, त्यांना हो म्हणा, जाऊन या, बघा काय होतंय. ओके मे थँक्यू एकदम. जर तुमच्यापैकी कुणी त्यांच्याकडे जाऊन जिवंत परत आला तर त्याला आपल्याकडून 11,000चं रोख बक्षीस. पण जर का त्यो नाही आला तर त्याच्या माहितीचा खर्च आपला. बोला जातंय का कोण? नको बाबा नको. बरोबर नको ना. तुमच्या समजांचे मोबाईल द्या इकडं, म्हणजे युवराज भाऊंचा फोनच येणार नाही. बरोबर की नाही? द्या. हा, येऊ दे द्या तुम्ही. युवराज अहो आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये तर निर्णय घ्यायला हवा आपण. मुक्ता, मुक्ता ये. ये. मुक्ता, दादा